श्री संत निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पालखी सोहळा सन 2026 त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पालखी सोहळ्यासंदर्भात दिनांक 29 जून 2026 रोजी दुपारी 2 वाजता त्र्यंबकेश्वर वरून प्रस्थान होणार आहे। त्या संदर्भात त्र्यंबकेश्वर येथे नगर परिषद येथे नियोजन बैठक पार पडली। या बैठकीला उपस्थित श्री संत निवृत्ती महाराज संस्थान ट्रस्ट अध्यक्ष, नगर परिषदेच्या नगर अध्यक्ष, उपनगर अध्यक्ष, नगरसेवक तसेच त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार, नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, गट विकास अधिकारी, आरोग्य विभाग आदी पदाधिकारी उपस्थित होते। श्री संत निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पालखी सोहळा बैठक आज त्र्यंबकेश्वर नगरपालिकेमध्ये संपन्न झाली। त्या नगरपालिकेच्या बैठकीमध्ये त्र्यंबकेश्वर नगरीच्या सन्माननीय नगराध्यक्षा त्रिवेणीताई तुंगार, सन्माननीय तहसीलदार गणेशजी जाधव, सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सीओ श्री गोविंद जाधव साहेब, त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर नगरीचे पोलीस निरीक्षक सन्माननीय महेशजी कुलकर्णी, त्याचप्रमाणे आरोग्य विभागाचे अधिकारी BDO साहेब, परिवहन मंडळाचे अधिकारी, MSEBचे अधिकारी, अनेक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली। 29 जून 2026 रोजी दुपारी 2 वाजता निवृत्तीनाथांचं प्रस्थान पंढरपूरकडे होणार आहे आणि या प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक आज होती। या बैठकीमध्ये रस्त्यांची पाहणी करून तात्काळ सर्व रस्त्यांची दुरुस्ती करून लवकरात लवकर वारकऱ्यांसाठी तो रस्ता मोकळा करून देण्यात येणार आहे। कुठल्याही प्रकारचं घाबरण्याचं किंवा कुठल्याही प्रकारची चिंता करण्याचं काम नाही। त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यांचे कामं जरी चालू असले तरी सुद्धा वारकऱ्यांसाठी जो रस्ता आहे तो व्यवस्थित सुरळीत पद्धतीने चालू होणार आहे आणि त्याचप्रमाणे लाईटची व्यवस्था सुरळीत असणार आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणार आहे, आरोग्य विभागाची व्यवस्थाही चांगल्या प्रकारे असणार आहे। अनेक वारकरी, लाखो वारकरी त्र्यंबक नगरीमध्ये दाखल होत असतात। फक्त मी नगरपालिकेच्या वतीने, पोलीस प्रशासनाच्या वतीने आणि निवृत्तीनाथ संस्थांच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन करतो, विनंती करतो, प्रस्थानाला येतेवेळी आपली वाहनं आपण पेगलवाडीच्या बाहेर लावावे अशी पोलीस प्रशासनाच्या आणि सर्वांच्या वतीने आपल्याला विनंती आहे। कारण त्या दिवशी अनेक प्रशासकीय अधिकारी, मंत्री महोदय, वारकरी मंडळी आणि अनेक लोक या ठिकाणी येणार असतात आणि रस्त्यांचे कामं चालू आहे। ह्या वर्षी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी आपल्याला विनंती असेल। मोबाईल टॉयलेटची व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। जिल्हा परिषदेच्या वतीने, महसूल विभागाच्या वतीने, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी सन्माननीय आयुष प्रसाद साहेब, गेडाम साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय श्री ओमकार पवार साहेब, प्रतिभाताई संगमेरे मॅडम, या सर्व प्रशासन, पोलीस प्रशासनाच्या वतीने संदीपजी कर्णिक साहेब, स्वामी साहेब ग्रामीण पोलीस आयुक्त, या सर्व प्रशासन चांगल्या प्रकारे सहकार्य या वारीसाठी करत आहे। रस्त्यांची कामं त्र्यंबकेश्वर ते नाशिक या ठिकाणी चालू असले तरी नवीन रस्ता हा वारकऱ्यांसाठी खुला करून देण्यात येणार आहे। स्वतः तहसीलदार महोदयांनी, त्र्यंबकच्या सर्व अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी करून तो रस्ता वारकऱ्यांसाठी एका बाजूने म्हणजे त्र्यंबकेश्वरवरून नाशिकला जाताना उजव्या बाजूची लेंथ ही पूर्ण दिंडीसाठी मोकळी होणार आहे। असं समजा की नवीन रस्त्यावरचं उद्घाटनच वारकऱ्यांच्या पदस्पर्शाने होणार आहे। 29 जूनची तयारी पूर्णपणे चालू आहे आणि वरुण राजाची उपस्थिती आज आहे। त्याही दिवशी पाऊस पडेल। या ठिकाणी मी तमाम सगळ्या आपल्याला एक आव्हान करतो, विनंती करतो की आपण आपले सर्वांचे वाहनं हे त्र्यंबक नगरीच्या बाहेर लावावे आणि पायी या सोहळ्यात सहभागी व्हावं। ठराविकच वाहनांना, जे व्यवस्थेतले वाहन आहेत त्यांनाच आपण शासन प्रशासन प्रवेश देणार आहे, त्यामुळे ती एक काळजी घ्यायची आहे। महिला भगिनींनी दागदागिने, पुरुषांनी मौल्यवान वस्तू या येताना सोबत आणू नये। त्यामुळे आपण प्रत्येकाने आपल्या स्वतःची काळजी घ्यायची आहे, आरोग्याची काळजी घ्यायची आहे, स्वच्छतेची काळजी घ्यायची आहे। त्र्यंबक नगरी ही स्वच्छ, सुंदर, हरित आणि निर्भय आणि निर्मळ ठेवायची आहे। प्रशासन, शासन आणि संत श्री निवृत्तीनाथ महाराज समाज संस्थांच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो, आपण या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहावं आणि या प्रशासनाला आणि संस्थांना आपण सर्वांनी सहकार्य करावं ही आपल्या चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी, श्री विठ्ठल। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत हागोटे, त्र्यंबकेश्वर।